नमस्कार प्रेक्षकांनो, बिग बॉस मराठीचा हा सीझन रंगतदार आत्ता झालाय। जवळपास 30 एपिसोड नंतर हा बिग बॉसचा सीझन आपल्याला रंगतदार होताना दिसतोय। त्याचं कारण असं, बिग बॉसला बऱ्याचशा लोकांनी किंवा लोकांची तक्रार होती की हा एक ग्रुप फोडा, एक ग्रुप नासका ग्रुप आहे। पण बिग बॉसनं एक ग्रुप फोडायच्या ऐवजी सगळं घरच फोडून टाकलं। आज एपिसोड 31वा झालाय, त्याचा रिव्ह्यू आपण करू। पण मला समजत नाही राव, जान्हवी किल्लेकर ह्या जेलमध्ये आहेत। जेलमधून उपदेश देणारे स्वातंत्र्य सैनिक होते। स्वातंत्र्य मिळायच्या वेळेस त्यांनी जेलमधून लोकांना उपदेश दिले, देशाला स्वातंत्र्य मिळालं। जान्हवी किल्लेकर त्यानंतर शिक्षा झाली म्हणून जेलमध्ये आहेत, पण ते घरच्यांना उपदेश देताना आपल्याला दिसताय। आणि जान्हवी किल्लेकर मला समजत नाही, अरे तुम्ही बाथरूमच्या नावाखाली पॅरोलवरती जेलमधून बाहेर आलात आणि तुम्ही अरबाज तू तिच्याकडे जाऊ नको, अरबाज तू निकीला धरू नको, अरबाज तू तिला मिठी मारू नको, असं कर असं कर। अरे अरबाज लहान आहे, अरबाज तुमचा लहान बाळ आहे की तुम्ही अरबाजला सांगताय अरबाज हे करू नको। आणि त्या निकीचा आणि अरबाजचा हा गेम आहे। पूर्ण कालचा एपिसोड आणि आजचा एपिसोड हा पूर्णपणे अरबाज आणि निकीवरती फोकस होता। बाकी घरातले उरलेले जे 10 सदस्य आहेत ते त्यांचं डोरमॅट झालेले आहेत। रितेश देशमुख सरांनी त्यांच्या भाऊच्या धक्क्यावरती जे सांगितलं होतं ना, अरबाज तू निक्कीचा डोरमॅट झालाय, म्हणजे पायपुसणं झालाय, त्यानंतर ह्या दोघांनी इतका भारी गेम सुरू केलाय। हे घरचे सर्व सदस्य ह्या दोघांचे डोरमॅट झालेले आहेत। पूर्णपणे फोकस हा अरबाज आणि निक्कीवर आहे। आज डीपी दादा, अरे डीपी दादा, कोल्हापूरचं नाव आपल्याला गाजवायचं आहे महाराष्ट्रभर। तुला ट्रॉफी जिंकायसाठी तू गेलेला आहे। तू अरबाज तू चिल कर, अरबाज तू कंट्रोल कर। तुम्ही त्या अरबाजला कंट्रोल करायला गेलात। बरं, तुम्ही मागचे 30 दिवस अरबाजच्या नावाने बोंब ठोकत होतात, तेव्हा तुम्हाला अरबाजचा काही कळवया आला नाही। बरं, अरबाज लहान पोरासारखा, 11वी 12वीतल्या मुलासारखा प्रेमभंग झालाय म्हणून धसाधसा रडतोय। अरे 25 दिवसांपूर्वीची तुमची मैत्री आहे आणि हे दोघंही रियालिटी शो करून आलेले आहेत। यांना माहिती आहे आपल्याकडे फुटेज कसं ठेवायचं। कालही भांडण झालं, निक्कीने बाकीच्या सदस्यांना उडवून दिलं। बाकीचे सदस्य कचकच 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 तिच्या भोवती करत होते, तिने कुणालाही फुटेज दिलं नाही। आणि हे अतिशय सुंदर गेम खेळतायत आपले मराठी कलाकार। बिग बॉस मराठी असं आपल्या बिग बॉसचं नाव आहे। आपले बरेचसे मराठी कलाकार, त्यात काही यूट्यूब कंटेंट देणारे, त्यात काही कंटेंट क्रिएटर आहेत, काही अभिनेते आहेत, काही अभिनेत्री आहेत। अरे तुम्हाला तिथं एंटरटेन करायला सोडलंय, अरबाज आणि निक्कीच्या मागे पळायला तुम्हाला सोडलेलं नाही उंदरासारखं। सूरज, बाकीचे लोक, अरे तुम्ही एंटरटेन करा, तुमचा गेम खेळा। तुम्ही त्यांना इग्नोर केलं असतं कालच तर ही वेळ तुमच्यावरती आली नसती। आजही पूर्णपणे एपिसोड शेवटचे 5 मिनिटं फक्त तो मान काप्याचा कॉईन जमा करायचा टास्क आहे। त्यामुळं घरात बीबी कॉईन येतील आणि यांना वेगवेगळ्या ग्रोसरीज किंवा काही वस्तू घेता येतील। तो फक्त शेवटचे 5 मिनिटं। अख्खा एपिसोड हा आजही निक्की आणि अरबाजवर होता। निक्कीने वेळ साधून रडली, पण त्यानंतर मी तुमच्यासाठी रडणार नाही असे तिने सांगितलं। त्यात प्रत्येक जण तिला येऊन काहीतरी टोचतो, ती त्याच्यावरती भडकते आणि ती पूर्णपणे फुटेज घेऊन जाते। अरे मराठी कलाकारांनो, तुम्हाला तिथं गाणे म्हणायला नाही पाठवले अरबाज आणि निक्कीसाठी, तुम्हाला तिथं तुमचा खेळ दाखवायचा आहे, ते तुमचा स्वभाव दाखवायचा आहे। तुम्ही तिथं ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी, तुम्ही अरबाज आणि निक्कीला एंटरटेन करायला तिथं गेलात का प्रेक्षकांना एंटरटेन करायला गेला आहात? आणि याचा खुलासा आणि याची झोड ही त्यांना भाऊच्या धक्क्यावरती शनिवार रविवारी बघायला मिळेल। यांना आता बिग बॉसने त्यांचा ग्रुप फोडला, त्यानंतर अजून रितेश देशमुख यांनी काय काय करायचं। अरे बूस्ट व्हा, अरे तुम्ही खेळा, तुम्ही दिसत नाहीये। त्या घनश्यामला अक्षरशः एक सेपरेट टास्क दिला टॅग द्यायचा, त्याच्यात त्याने मातीच करून टाकली। तो 2 दिवस दिसलाच नाहीये, तो डायरेक्ट बॅक फुटवरती। फक्त उद्याच्या टास्कमध्ये तो त्याचं जे बाहुलं होतंय ओढताना, तो कॉईन जमा करतोय आणि त्याला एक जण ओढतोय मागून, त्याचं पूर्णपणे बाहुलं केलंय। शेवट तो दिसला फक्त, माझं कंबर दुखतंय अरबाज, तुला जर 5-6 कामं होत नव्हते तर तू ती कामं कशाला घेतलीत, आणि ती कामं घ्यायची गरज नव्हती। मग अरबाज आणि पॅडी त्याला बोलले, अरे तुझ्या भल्यासाठी ती कामं घेतलीत। घनश्यामजी, आपण पुढारी आहात, छोटे पुढारी म्हणून आपल्याला महाराष्ट्र ओळखतो, आपण त्या ठिकाणी कार्यकर्ता तरी दिसतो, आपण डायरेक्ट मागच्या रांगेत गेलेले आहात। तुम्हाला समजतच नाहीये निक्कू ताईची बाजू घेऊ का अरबाजची बाजू घेऊ। त्यानंतर ही गाणे म्हणतायत। अभिजित सावंत फक्त स्मार्ट गेम खेळताना दिसतोय,
त्याला काही घेणं नाही. जोडी बांधली आहे म्हणून मी हे करतोय, माझा त्या दोघांशी काही संबंध नाही, मी त्यांची सोबत घेत होतो असं तुम्ही मला म्हणत होते, मला काही घेणं नाही. तुम्हाला काय बोलायचं ते बोला, तुम्हाला काय भांडायचं ते भांडा, त्याची काही घेणं नाही. वैभवजी, आपण मराठी अभिनेते आहात, आपल्याला एक चांगली पर्सनॅलिटी लाभलेली आहे. आरबाज 1 आरबाज 2 तुम्हाला म्हटलं गेलं तरी तुम्ही या आठवड्यात सुधारलेले नाहीत. पुढं जर नॉमिनेट झालात तर तुम्हाला घराच्या बाहेर जावं लागेल, कारण जनता तुम्हाला वोट करणार नाही. या आठवड्यात त्यांचा गेम काही घेणं नाही. अरे तुला काय डोकं आहे का? तुला काय गरज आहे? आरबाज माझा भाऊ आहे. अरे बाबा, तुझा भाऊ आहे तर तू घराच्या बाहेर आल्यानंतर त्याला त्याची भाऊबंदकी आणि तुझा भाऊ दाखव. भाऊप्रेम, बंधुप्रेम हे बाहेर आल्यावरती दाखव. तुझं जे मल्ल आहेस तू जिम करतो तर काहीतरी वेगळा टास्क दाखव. तुमची काहीतरी वेगळी पर्सनॅलिटी आहे ती दाखवा. एक गँग म्हणजे एक पूर्ण झुंड त्या आरबाजच्या साईडला आहे. निक्कीमुळे अभिजित जोडीमध्ये आहे म्हणून अभिजित त्या निक्कीसोबत दिसतोय. निक्कीची बाजू त्याला घ्यावी लागते. त्यानंतर अरे तिने तुझी इज्जत काढली, त्यानंतर तू तिच्याशी बडबड करत बसला. तू अशी आहेस, तू नासकी आहेस, तू बिनलाजी आहेस, अजून XYZ बोलला. तू एका मुलीला बोलतोय हे दिसतंय. तुमचा गेम काय? तुम्ही त्या निक्की आणि आरबाजच्या मागे लागून किती दिवस आता लोकांना त्रास देणार आहे? बिग बॉस मराठी सीझनमध्ये 12 सदस्य आहेत, त्यापैकी आता सध्या तर मला खेळताना 2च दिसत आहे, ते म्हणजे निक्की तांबोळी आणि आरबाज पटेल. हे दोघंही सर्वांना आपल्याभोवती बाहुल्यासारखं फिरवत आहे. ते रितेश सर बोलले ना, तुम्ही फक्त चावी दिली का तुमचं माकड होतं. आता आजकाल 2 दिवसापासून असं दिसतंय, आरबाज बघून घेतो, आरबाज हे ॲक्टिंग करतोय, आरबाज बघून घेतो काय सगळं शांत आहे ना, चला आपण याला चावी देऊ. त्यात आर्या पण फसून गेलेली आहे. अरे काय खेळ करताय? त्यांना त्रास देण्यासाठी आर्याचा इतका भारी गेम होता आजचा. वा वा वा, कौतुक केलं पाहिजे आर्याचं. ते टिश्यू पेपर फाडले आणि त्याच्यावरती ते पसरवले, त्यांच्या त्या कॅप्टन रूमच्या बेडवरती पसरून दिले आणि त्यांना त्रास होईल. अरे ते निक्की तांबोळी हिंदी बिग बॉसमधून आलेली आहे, तिला माहिती आहे ह्या कुरघोड्या हे रिकामी उद्योग भरपूर करतात. तिने काहीच तिला बोलली नाही. हे काहीतरी मूर्खपणा केलेला आहे. तिने सोडून ते टिश्यू पेपर उचलले नाही, काही नाही, सोडून दिलं. अरे हा काय गेम खेळताय का? तुमचा काहीतरी गेम दाखवा. तुमच्याकडे आरबाज आला म्हणजे तुमच्या टीममध्ये जणू काही बाहुबली आला आणि आता आपल्याला आता कोणी हरू शकत नाही आणि आता आपण आपला ग्रुप घेऊन एकदम धडाक्यात पुढे जाऊ. अरे यांचा काही भरोसा नाही आहे. ही जोडी तुटली, पुढच्या आठवड्यात ते तुम्हाला सोबत दिसतील, कारण आरबाज त्याचा एवढा मोठा प्रेमभंग झाला आहे. जवळपास त्यांचं 20-25 वर्षाचं नातं ह्या बिग बॉसमध्ये तुटलंय. मी आता काय करू? मी तोडफोड करू का? आणि मी हे फोडू का? आणि तुम्ही तिला सांगा, नाही तर मी हे फोडलं. अरे तू कोण आहे? तुला खेळायचं तर खेळ, नाही तर घराच्या बाहेर जा. तू काय धमक्या देतो काय बिग बॉसला आणि प्रेक्षकांना किंवा तिथल्या लोकांना? मी हे फोडेल, मी तो फोडेल. तू कोण आहे फोडणारा? फोडून टाक. एक बशी आणि एक काहीतरी फालतू टेबल फोडल्याने काही कोणाचं नुकसान होत नाही. तू स्वतःला काही शहाणा किंवा तू खूप काही मोठा समजू नको की तुला हे फोडून ते फोडू. आणि जान्हवी किल्लेकर, अरे तुम्ही जेलमध्ये आहात, तुम्ही ते माईकमध्ये सर हे जोडी सोडून गेले आहेत, जोडी सोडून गेल्यामुळे तुम्ही त्यांना बोललं पाहिजे, हे नियमाचं उल्लंघन करताय. अरे तुम्ही तोंडावर आपटला. नेक्स्ट सेकंड बिग बॉस बोलले. काय बोलले? आपणही ह्या घरामध्ये किती नियमांचं पालन केलं आहे, त्यामुळे तर आपण जेलमध्ये आहात. तोंड बंद. आरबाज आणि निक्कीला जर तुम्ही इग्नोर केलं आणि मोकळं सोडलं तर आणि तरच तुम्हाला गेम खेळता येईल, नाहीतर ते दोघं जण तुम्हाला चाव्या देत राहतील आणि तुम्ही इतर सगळे सदस्य त्यांचं एवढे मोठी माकडं व्हाल. आजच्या ह्या एपिसोडमध्ये रिव्ह्यू करताना इथेच थांबू. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल आणि तुमच्या मते खरंच बिग बॉस मराठीमध्ये कोणता स्पर्धक गेम खेळतोय, कोण कोणाचा गेम करणार, हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ. त्यामुळे अजून येणारे नवीन एपिसोडचे रिव्ह्यू घेऊन आपण दररोज याच वेळी भेटू. धन्यवाद.